अर्जुन आणि सायलीने केलं कॅन्डल लाईट डिनर आणि साक्षीला जेलमध्ये त्रास देणाऱ्या कॉन्स्टेबलला दामिनी देशमुख हिनं केलं सस्पेंड. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया, अर्जुन आणि सायलीचं भांडण हे पुढे कंटिन्यू दाखवलेलं आहे. प्रिया सगळ्यांना सांगत असते की हिने हे सगळं मुद्दा म्हणून केलेलं आहे, माझ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. तिच्या मनात माझ्याविषयी इतकं विष भरलं आहे ना की मी कुठे चुकते हे तिला बघायचं होतं, म्हणजे ती मोठी ठरेल. घरातले सगळेजणच सायलीवरती खूपच चिडलेले असतात. प्रतापराव रागाने म्हणतात, अगं म्हणून रूममध्ये कॅमेरा लपवून ठेवायचा, इतक्या खालच्या थराला जातं का कुणी? पूर्णाजी म्हणतात, मला तर विश्वासच बसत नाही, आपल्याच घरात आपल्यावरती पाळत ठेवली जात आहे. तेव्हा कल्पनाताई सुद्धा रागाने म्हणतात की पूर्णाई, माझा विश्वास आहे, ज्या घरात ही मुलगी राहते ना त्या घरात काहीही शक्य आहे आणि आपण हिला सून म्हणून स्वीकारावं ना, म्हणून हिची ही सगळी धडपड चालू आहे. त्या म्हणतात, तन्वी कशी खोटी आहे आणि ही कशी खरी आहे हे हिला दाखवून द्यायचं आहे. प्रिया सुद्धा आता ह्याचाच फायदा घेऊन लगेच सायलीला म्हणते, सायली स्वतःची पायरी ओळखायला शिक, तुझी लायकीच नाहीये. तेव्हा आता प्रियाच्या या बोलण्यावरती अर्जुन सुद्धा खूपच चिडतो. तो सायलीची बाजू घेत प्रियाला म्हणतो, बस झालं तन्वी, माझ्या बायकोने जर कॅमेरा ऑन करून तुझ्या रूममध्ये मोबाईल लपवला असेल तर तिची चूक झाली आहे, पण त्यासाठी किती तमाशा करशील? तेव्हा प्रिया म्हणते की एक मिनिट, जर कॅमेरा लपवला असेल म्हणजे तुला असं वाटते का मी खोटं बोलते? मग विचार ना तुझ्या बायकोला, विचार. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हा सगळा काय प्रकार आहे, मला कळायलाच हवा. मग त्या सायलीला विचारतात की सायली, तू हा फोन खरंच तन्वीच्या रूममध्ये लपवला होता का? सायली ही खोटं बोलू शकत नव्हती, म्हणून ती पूर्णाजींना खाली मान घालून हो म्हणते. तेव्हा आता प्रियाला चांगलाच चान्स भेटतो. ती लगेचच अर्जुनला म्हणते, आता बोल ना अर्जुन, माझ्याकडून जराशी चूक झाली तर मला एवढं ऐकवतोस, आता स्वतःच्या बायकोकडून चूक झाली आहे तर पांघरून घालायला येशीलच ना इथे. प्रतापराव चिडून म्हणतात, अगं पण तू हे सगळं का केलंस? इतकं मूर्खपणा करताना तुझ्या मनात विचार तरी काय होता? पण सायली काहीच बोलत नाही. तेव्हा कल्पनाताई चिडून म्हणतात, अगं बोल ना, आता का नातखडी बसली आहे? अगोदर नीचपणा करायचा आणि मग मान खाली घालून गप्पा बसायचं, हे असं चालणार नाही. तेव्हा सायली म्हणते, आई, बाबा, पूर्णाजी, प्लीज मला माफ करा, माझी चूक झाली आहे. प्रियावरती तुमच्या सगळ्यांचा खूप जीव आहे आणि प्रिया या घरची सून आहे हे मी मान्य केलं आहे, पण आई, तिच्या वागण्यामध्ये खरेपणा नाहीये. ती तुम्हालाही फसवते आणि आम्हालाही, आणि या गोष्टीचे मला पुरावे मिळावे म्हणून मी तो फोन तिथे लपवला होता. कल्पनाताई चिडून म्हणतात की बस झालं आता, मला ऐकवत सुद्धा नाहीये. प्रिया ओरडून म्हणते की मी आई पूर्णाजींना फसवते हे तू म्हणू कशी शकतेस? तू स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवतेस. अश्विन हा प्रियाला म्हणतो, कारण तुला जो मान मिळतो, जे प्रेम मिळतं ते हिला भेटत नाही, हा हिचा प्रॉब्लेम आहे. अश्विनच्या बोलण्यावरती अर्जुन हा जोरात अश्विनला ओरडतो आणि त्याला म्हणतो की अश्विन, तुझी बायको खोटेपणा करून जो मान मिळवते ना, हा आमचा प्रॉब्लेम आहे. की आज माझ्या बायकोला एकही पुरावा मिळाला नाही, कारण तिने चुकीच्या पद्धतीने मिळवायचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी आम्हाला एक जरी पुरावा मिळाला ना की तन्वी किती फ्रॉड आहे, त्या दिवशी तुम्ही सगळे गप्प बसा. तेव्हा प्रतापराव ओरडून म्हणतात की अर्जुन, तन्वी ही सुभेदारांची घरची सून आहे हे विसरू नकोस. अर्जुन म्हणतो, हे तिने लक्षात ठेवायची गरज आहे, म्हणजे घरामध्ये रोज रोज हे सगळी नाटकं होणार नाहीत. तर आता प्रिया ही नाटक करायला सुरुवात करते. ती रडत म्हणते, पूर्णाजी बघतेस ना, चूक सायलीने केली तरी ऐकून मलाच घ्यावं लागत आहे, फ्रॉड मीच ठरले. ती रडत अश्विनला म्हणते, अश्विन, मी तुला म्हणाली होती ना, जोपर्यंत या घरामध्ये अर्जुन, सायली आहेत तोपर्यंत ते आपल्याला सुखात जगू देणार नाहीत. अश्विन त्या दोघांकडे रागाने बघत म्हणतो की ते तर दिसतच आहे, या दोघांना आपल्याला कधीपर्यंत सहन करावं लागणार आहे काय माहिती. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, हे दोघे कुठेही जाणार नाहीयेत. ती अश्विनला म्हणते, आपल्याला शांततेची गरज आहे ना, मग आपण प्लीज दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊया. हे ऐकल्यावर ते घरातले सगळेजणच एकदमच शॉक होतात. पूर्णाजी तन्वीला म्हणतात, तन्वी बाळा, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा प्रिया रडायचं नाटक करत म्हणते, मी इथे रोज येईल, तुमच्या सगळ्यांची रोज भेट घेईल, पण हे सगळे आरोप आता मला नाही सहन होतेत. प्रिया म्हणते, अश्विन, हवं तर आपण रस्त्यावरती राहू, मला चालेल, पण आता मला हा अपमान नकोय. आणि प्रिया अश्विनच्या हाताला धरून त्याला तिथून घेऊन जायला लागते.
प्रिया ही जायचं उगाचच नाटक करत असते आणि जाता जाताच ती मनामध्ये म्हणत असते, यांच्या जिभा काही चिकटल्यात का? कोणीतरी आम्हाला थांबवा, नाहीतर खरंच आम्हाला रस्त्यावरती राहायची वेळ येईल. मग शेवटी कल्पनाताई ओरडून म्हणतात की थांब तन्वी, दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा तू का भोगणार आहेस? जर घरच्या बाहेर जायचंच असेल तर ज्यांनी चूक केली आहे ना त्यांनी जावं. स्वतःच्या दिराचं जावेचं चोरून रेकॉर्डिंग करणारी मुलगी मला या घरात नकोच आहे. शेवटी मग कल्पनाताई सायलीला प्रियाची हात जोडून माफी मागायला लावतात आणि मग प्रिया जायची थांबते. तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.